सैफ अली खानवरील हल्ला प्रकरण आरोपी मोहम्मद शहजादला वांद्रे पोलीस ठाण्यामधून सांताक्रूज पोलीस ठाण्यामध्ये हलवलं। सकाळी आरोपीची वैद्यकीय तपासणी होणार। सैफ हल्ला प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय कटाचा संशय। आरोपी मोहम्मद शहजादकडे बांगलादेशी कागदपत्र। वांद्रे कोर्टाकडून आरोपी मोहम्मद शहजादला 5 दिवसांची पोलीस कोठडी। आरोपी बांगलादेशमधील असतील तर हे केंद्रीय गृहमंत्र्यांचं अपयश। सैफ अली खानवरच्या हल्ला प्रकरणावरून आदित्य ठाकरेंची मोदी सरकारवर टीका। बांगलादेशी नोकऱ्यांच्या बहाण्यानं येतात आणि चोऱ्या करतात। राज्यामधून रोहिंग्यांना हकलून बाहेर काढू तर या सापांना दूध पाजणारे मातोश्रीच्या अवतीभोवती। नितेश राणेंचं आदित्य ठाकरेंना उत्तर। रोहिंग्या बांगलादेशींना पकडा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे। सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया। सैफ अली खानच्या घरी चोरी करणारा चोर ठाण्यामध्ये पकडला। आता ठाण्यामधले चोर आम्ही मुंबईमध्ये पकडू। संजय राऊतांचं नाव न घेता शिंदे गटाला टोला। पहाटेचा शपथविधी हे षडयंत्र होतं। दादांच्या पाया पडून षडयंत्र असल्याचं सांगितलं। दादांना पक्षातून काढण्यासाठी षडयंत्र सुरू झालं होतं। शिर्डीमधल्या भाषणामध्ये धनंजय मुंडेंचा दावा। पहाटेच्या शपथविधीवर धनंजय मुंडेंनी चौफेर भाषण केलं। धनंजय मुंडेंनी त्यांची व्यथा मांडली। मिटकरींचं वक्तव्य तर षडयंत्र होतं की नाही मला माहिती नाही। माणिकराव कुकाटेंची प्रतिक्रिया। मला टार्गेट करण्यासाठी काही लोक काम करतायत। शिर्डीमधील पक्षाच्या शिबिरामध्ये धनंजय मुंडेंचं वक्तव्य। संतोष देशमुखांच्या हत्येचं समर्थन नाहीच। हत्या करणाऱ्यांना फाशीवर लटकवलं पाहिजे। धनंजय मुंडेंची मागणी। बीडचे नव्हे तर आका पॅटर्नची बदनामी होते। आम्ही आका पॅटर्नची बदनामी करत राहणार। तुमच्याकडे उत्तर असतील तर द्या। सुरेश धस यांचं धनंजय मुंडेंना उत्तर। पक्षश्रेष्ठींकडे केलेल्या मागणीला यश। धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद दिल्यानं बीडची ही अवस्था। तर नैतिकतेच्या भावनेतून मुंडेंनी मंत्रिपदापासून दूर राहावं। स्वपक्षातील आमदार सोळंकेंचा धनंजय मुंडेंना सल्ला। पक्षामध्ये बदल होणं गरजेचं। जे ऍक्टिव्ह नाहीत त्यांच्याविषयी निर्णय घ्यायला हवा। भुजबळांची प्रतिक्रिया। तालुका अध्यक्षापासून ते राष्ट्रीय अध्यक्षापर्यंत निवडणुका होणार। प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य। जनमानसात प्रतिमा खराब असणाऱ्यांना पक्षामध्ये घेतलं जाणार नाही। कोणी दोषी आढळल्यास सरळ हकालपट्टी करणार। अजित पवारांचा नेत्यांसह कार्यकर्त्यांना इशारा। वाल्मिकरांना बबन गीतेलाही अडकवलं। देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा। वजिराला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू। जनतेचा विचार करा। रोहित पवारांचा निशाणा। रायगडच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरेंची वर्णी लागल्यानंतर भरत गोगावले नाराज। एकनाथ शिंदेंना भेटल्यानंतर पुढील भूमिका ठरवणार। भरत गोगावलेंकडून जाहीर नाराजी व्यक्त। महायुतीच्या सहकाऱ्यांनी नाराज होण्याचं कारण नाही। महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी मला जबाबदारी दिली। आदिती तटकरेंची प्रतिक्रिया। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून भरत गोगावलेंकडून नाराजी व्यक्त। मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलून पालकमंत्रीपदाचा निर्णय घेतला। सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। नाशिक आणि रायगड पालकमंत्रीपदाला स्थगिती। राज्य सरकारकडून स्थगिती देण्यात आल्याची माहिती। आदिती तटकरेंच्या निवडीला शिवसेनेकडून विरोध तर नाशिकमध्ये दादा भुसेंना डावलल्यानं शिवसैनिकांमध्ये नाराजी। कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही। कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी। आक्रमक समर्थकांना भरत गोगावले यांचं आवाहन। मला फसवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा सत्यानाश होणार। गोगावलेंचा इशारा। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजी। महेंद्र थोरवे महेंद्र दळवी एकनाथ शिंदेंची भेट घेणार। रस्त्यावर उतरून तटकरे कुटुंबाला विरोध करणार। दळवींचं वक्तव्य। गोगावले दादा भुसेंना पालकमंत्रीपद न मिळाल्यानं गुलाबराव पाटील नाराज। गोगावले आणि भुसेंना का टाळलं एकनाथ शिंदेंना विचारणार। गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। रायगडमध्ये नाराजी आहे असं नाही। पालकमंत्रीपदाबाबत तिन्ही नेत्यांनी निर्णय घेतला। भरणे आणि इंद्रनील नाईकांनाही थांबावं लागलं। राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवाळांची प्रतिक्रिया। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून नाराजी नाट्य हा महायुती सरकारचा नाकर्तेपणा। शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदेंचा राज्य सरकारवर निशाणा। सहपालकमंत्रीपद मी पहिल्यांदाच पाहिलं। खाती वाटून दिली तसं पालकमंत्रीपदही वाटून दिलं। आदित्य ठाकरेंचा महायुतीवर निशाणा। ठाकरे गटाची परिस्थिती न घर का ना घाट का अशी झालेली आहे। त्यांची भूमिका काय आहे हेच त्यांना माहिती नाही। प्रफुल्ल पटेलांचा उद्धव ठाकरे गटावर निशाणा। अजितदादा कागदावर बीडचे पालकमंत्री प्रत्यक्षात दुसराच काम करेल। इम्तियाज जलील यांचा धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा। लाडकी बहीण योजना चालूच राहणार। शिर्डीमधील राष्ट्रवादीच्या अधिवेशनामध्ये बोलताना अजित पवार यांचं वक्तव्य तर 26 तारखेच्या आत लाडक्या बहिणींना लाभ मिळणार। अजित पवारांकडून स्पष्ट। लाडकी बहीण योजनेमुळे आरोग्य विभागाला निधी कमतरता भासेल। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य। निधीची कमतरता भासल्यास केंद्राकडे निधी मागू। मुश्रीफांची माहिती। लाडक्या बहिणींचे पैसे परत घेण्याची भाषा करणाऱ्यांवर कारवाई करा। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांची मागणी।
आर आबांचा मुलगा आमदार मात्र आपला नाही हे जयंत पाटलांना दुःख. मुलासाठी पाटलांनी जतमध्ये चाचपणी केली. गोपीचंद पडळकरांची टीका. 2014 मला खोट्या केसमध्ये जेलमध्ये टाकण्यात आलं. प्रस्थापितांच्या विरोधात गेल्यानंतर जेलमध्ये जावं लागतं. सांगलीमध्ये गोपीचंद पडळकरांचं वक्तव्य. अतुल भोसलेंच्या आमदारकीला काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचं आव्हान. मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेमध्ये नियमांचं उल्लंघन. चव्हाणांच्या याचिकेमध्ये उल्लेख. उच्च न्यायालयामध्ये 24 जानेवारीला सुनावणी. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांची नवी मुंबईमध्ये आगरी कोळी महोत्सवाला भेट. राष्ट्रवादीचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांच्या वतीनं महोत्सवाचं आयोजन. बारामतीमधील कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेला उपमुख्यमंत्री अजित पवारांची हजेरी. अजित पवारांच्या हस्ते विजेत्या संघाला पारितोषिक वितरण. खेळामध्ये हार जीत होत असते. अजित पवारांनाच खेळाडूंना मार्गदर्शन. संघ भाजपा समन्वय बैठकीचा समारोप. छोट्या घटकांना मुख्य प्रवाहामध्ये सामावून घ्या. शासनाच्या योजना संघटनांमार्फत लोकांपर्यंत पोहोचवा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भाजप मंत्र्यांना सूचना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुंतवणूक आणण्यासाठी दावोस दौऱ्यावर. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या गुंतवणूक परिषदेमध्ये सहभागी होणार. रोजगार निर्मितीसाठी राज्य सरकारचा प्रयत्न. प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणासाठी माहितीच्या मंत्र्यांची यादी जाहीर. एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये तर अजित पवार पुण्यामध्ये ध्वजारोहण करणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये शिवाजी पार्कवर ध्वजारोहण होणार. सरपंच संतोष देशमुख हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण. सर्वपक्षीय नेत्यांकडून 25 जानेवारीला मुंबईमध्ये जनआक्रोश मोर्चाची हाक. मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान मार्गावर मोर्चा निघणार. मुंबईकरांना आगामी आर्थिक वर्षामध्ये वीज दर कपातीचा दिलासा मिळण्याची शक्यता. टाटा वीज कंपनी अदानी कंपनीकडून निवासी ग्राहकांच्या वीज दर कपातीचा प्रस्ताव. पुणे परिक्षेत्रामध्ये 2024 वर्षामध्ये अपघातामध्ये 1035 नागरिकांनी गमावला जीव. पुण्याहून मुंबई बंगळुरू नाशिक मार्गावर प्रवास करताना प्रवाशांनी काळजी घेण्याची गरज. बीडच्या प्रियांका इंगळेच्या नेतृत्वात भारतानं पहिला खो खो विश्वचषक जिंकला. अंतिम सामन्यामध्ये नेपाळवर मात करत महिला आणि पुरुष संघाची ऐतिहासिक कामगिरी. पंतप्रधान मोदींकडूनही ट्विट करत अभिनंदन. भारताच्या पुरुष संघानं अंतिम सामन्यामध्ये नेपाळला 54-36 अशा फरकानं नमवलं तर महिला खो खो संघानं नेपाळचा 78-40 अशा फरकानं पराभव केला. प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाव्यात भीषण अग्नितांडव. शास्त्री पूल परिसरामधल्या सेक्टर 5 मधली घटना. तंबू आणि साहित्य जळून खाक. अग्निशमन दलाकडून परिसर सील. आग नियंत्रणात. मुंबईतील वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण. क्रिकेटप्रेमींनी स्टेडियम गजबजला. सुवर्ण महोत्सवासाठी दिग्गज खेळाडूंसह राजकीय नेत्यांची हजेरी. 1975 साली स्थापन करण्यात आलेल्या वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण. सुवर्ण महोत्सवी सोहळ्यामध्ये भारताचे दिग्गज खेळाडू सुनील गावस्करांचा 75वा वाढदिवसही साजरा. भारताचा गोल्डन बॉय भालाफेकपटू नीरज चोप्रा अडकला विवाहबंधनामध्ये. नीरजनं फोटो शेअर करत आपल्या पत्नीचे नाव हिमानी असल्याचंही सांगितलं. करणवीर मेहरा ठरला बिग बॉसच्या 18व्या पर्वाचा विजेता. टॉप 6 सदस्यांमधून अखेर करणवीर मेहरानं बाजी मारली. बिग बॉसच्या 18व्या पर्वाच्या झगमगत्या ट्रॉफीवर करणनं आपलं नाव कोरलं. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आज शपथविधी. ट्रम्प यांच्या दुसऱ्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीसाठी सज्ज. विविध क्षेत्रामधील दिग्गज मंडळी सोहळ्याला हजेरी लावणार. शपथविधी सोहळ्यापूर्वी भारताचे उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानींनी ट्रम्प यांची भेट घेतली. वॉशिंग्टन डीसी इथे खास डिनरचं आयोजन. उद्योग जगतातील मंडळींची हजेरी. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आज अमेरिका दौऱ्यावर. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार. नंदुरबार शहरामध्ये काही अफवांमुळे 2 गटामध्ये दगडफेकीची घटना. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. शहरामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. नागपुरात मोहन भागवतांच्या वक्तव्याविरोधात युवक काँग्रेसचं आंदोलन. राम मंदिर बनवल्यानंतर खऱ्या अर्थानं भारताला स्वातंत्र्य मिळालं. आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांचं इंदोरमध्ये वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरचे माजी विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड दादा गटामध्ये प्रवेश करणार. आज अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये जाहीर पक्षप्रवेश होणार. आमदार कालिदास कोळंबकर यांची वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियामध्ये नोंद. कालिदास कोळंबकर सर्वात जास्त वेळा सलग विधानसभा निवडणूक जिंकणारे पहिले आमदार. छत्रपती संभाजीनगरमध्ये संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांचं विभागीय आयुक्तांना निवेदन. अंबादास दानवे, इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीमध्ये विभागीय आयुक्त दिलीप गावडेंना धनंजय देशमुखांनी निवेदन दिलं. संतोष देशमुखांची हत्या करायला पाठवणारा खरा गुन्हेगार. पुढच्या काळामध्ये वाईट वेळ येऊ द्यायची नसेल तर धनंजय मुंडेंच्या टोळ्या संपवा. एकदा मराठा बिथरला तर तुझी टोळी चटणीला देखील उरणार नाही. जनआक्रोश मोर्चातून जरांगेंचा मुंडेंना इशारा.
आरोपी वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज बीडच्या केस न्यायालयामध्ये सुनावणी. कराडचे वकील अशोक कवडे यांची माहिती. वाल्मिक कराडचा पीए असलेल्या सूरज कांबळेंकडे हार्वेस्टरसाठी पैसे दिलेल्या शेतकऱ्यांची यादी. माड्याचे हार्वेस्टर मालक अमर पालकरांची टीका तर लक्ष्मण हाके पाकिट घेऊन बोलत असल्याचा आरोप. आंबेडकरी अनुयायांच्या लाँग मार्चचा आज चौथा दिवस. परभणीमधल्या मुक्कामानंतर आज लाँग मार्च पुढे मार्गस्थ होणार. लाँग मार्चमध्ये मोठ्या संख्येनं अनुयायांचा सहभाग. सोमनाथ सूर्यवंशींच्या अटकेची माहिती आम्हाला दिली गेली नाही. मृत्यूनंतर आम्हाला कळवण्यात आलं. सोमनाथ सूर्यवंशींचे भाऊ प्रेमनाथ सूर्यवंशी यांचा आरोप. शिर्डीमध्ये अभिनेता रितेश देशमुख सहकुटुंब साई चरणी लीन. आगामी चित्रपटासाठी रितेशनं साईंचा आशीर्वाद घेतला. चंद्रपुरातील दुर्गापूर आठवडी बाजारामध्ये मुनगंटीवारांचा नागरिकांशी संवाद. मुनगंटीवारांनी सामान्य ग्राहकाप्रमाणे भाजी देखील खरेदी केली. वाल्मिक कराडांना हार्वेस्टर मालकांचे पैसे घेतल्याचे प्रकरण. शेतकऱ्यांचे पैसे न दिल्यास आंदोलन करणार. जनशक्ती शेतकरी संघटनेचा इशारा. क्रांती शुगर कंपनीच्या 9 संचालक आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या 2 अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल. पारनेर सहकारी साखर कारखाना विक्रीमध्ये गैरव्यवहार. वर्ध्यामध्ये 42 गावात तपासणी केलेल्या पाण्याच्या नमुन्यामध्ये नायट्रेट. प्रशासनाकडून पुन्हा नमुने संकलन करत आवश्यक उपाययोजना. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडून गोदावरीसह 5 नद्यांच्या स्वच्छतेचा कार्यक्रम हाती. नाशिक महापालिकेचा 2780 कोटींचा नमामि गोदा प्रकल्प गुंडाळला जाण्याची शक्यता. परभणीमध्ये प्रशासनाच्या विरोधानंतरही स्वाभिमानीकडून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी जलसमाधी आंदोलन. गोदावरी नदीपात्रामध्ये उतरून आंदोलकांचा आक्रमक पवित्रा. आमदार डॉक्टर अतुल भोसलेंकडून पुणे बंगळुरू महामार्गाच्या कामाची पाहणी. चौपदरीकरण आणि उड्डाण पुलाच्या बांधकामासंदर्भात आमदारांच्या सूचना. कामामध्ये दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यामधल्या दरेगावी. काही महत्वाच्या कामांसाठी शिंदेंचा दरेगावमध्ये 2 दिवस मुक्काम असणार. लातूरच्या अंदलगावमध्ये मांजरा नदीमधून शेतकऱ्यांचा कढईतून जीवघेडा प्रवास. मांजरा नदीवर पूल नसल्यानं शेतकऱ्यांची अडचण. तातडीनं पूल उभारण्याची ग्रामस्थांची मागणी. अमळनेर तालुक्यामध्ये तापी नदीमध्ये वाळूच्या चोरट्या. वाहतुकीसाठीचा रस्ता केला उद्ध्वस्त. जेसीबीच्या साह्यानं मातीचा रस्ता उद्ध्वस्त. अमळनेर पोलिसांची कारवाई. पिंपळगाव बसवंतमधील शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या वर्षभरात कांदा विक्रीतून 1100 कोटी रुपयांची उलाढाल. नांदेडमध्ये सोयाबीनच्या दरामध्ये 400 रुपयांनी घसरण. सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्यामुळे शेतकरी संकटात. वर्ध्यात राज्यस्तरीय शास्त्रीय गायन स्पर्धा. 23 स्पर्धकांचा सहभाग. रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. सत्यनारायण बजाज सार्वजनिक ग्रंथालय, गुरुवर्य सुरेशराव चौधरी स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजन. भाजी खरेदीसाठी जात असलेल्या भाजी विक्रेत्याला चोरट्यांनी लुटलं. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. नांदेड शहरामध्ये चोरी लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ. पोलिसांनी गस्त वाढवण्याची नागरिकांकडून मागणी. ठाण्याच्या कल्याणमध्ये पोलिसांच्या गाडीमधून पळालेल्या सराई चोरट्याला पोलिसांनी पकडलं. 5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर फरार चोरट्याला पकडण्यात खडकपाडा पोलिसांना यश. ठाण्यामधल्या शहाड परिसरामध्ये 4 ते 5 महिला टोळीची दहशत. बंद घरांचे टाळे तोडून मौल्यवान तांब्याच्या भांड्यांसह रोकड लंपास. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. पुण्याच्या राजगड तालुक्यामधल्या मेटपिलावरे गावच्या परिसरामध्ये गेल्या 5-6 दिवसांपासून बिबट्याचा वावर. परिसरातील नागरिकांना बिबट्या दिसत असल्यानं भीतीचं वातावरण. पुणे गुन्हे शाखेकडून 7 पिस्तुलं आणि 11 जिवंत काडतुसं जप्त. विविध प्रकरणामधील 9 सराईत गुन्हेगारांना अटक. मध्य प्रदेशमधून पिस्तूल आणली जात असल्याची पोलीस उपायुक्तांची मागणी. लातूर रेणापूर रस्त्यावर वाहनांना अडून लुटणाऱ्या टोळीला पोलिसांकडून अटक. अटकेमधील तिघांकडून 6,76,000चा मुद्देमाल जप्त. नाशिक विभागीय राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाची मोठी कारवाई. कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त. गोव्यातील अवैध मद्यसाठा नाशिकच्या दरेगाव शिवारामध्ये पकडला. इमर्जन्सी चित्रपटानं 2 दिवसांमध्ये जवळपास 6 कोटी कमावले. कंगनाच्या 5 वर्षांमध्ये रिलीज झालेल्या चित्रपटांचा विक्रम मोडला. नवी मुंबईमधल्या कोल्ड प्ले शोमध्ये तरुणाई मोठ्या संख्येनं सहभागी. नेरूळच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये शोचं आयोजन. पीएम किसान निधीचे पैसे घरामध्ये एकालाच मिळणार. केंद्र सरकारतर्फे नवीन नियमावली लागू.